नमस्कार. आपण चाललो आहोत आता रत्नागिरीला. तिथून जाणार आहोत मालवणला, देवबाग तारकर्ली करणार आहोत आपण. पण आपण आता प्रथम जाणार आहोत भैरी भवानीच्या दर्शनाला, संगमेश्वरला. तर आता निघतोय आपण. आता वाजले आहेत 11:15 रात्रीचे. तर आपण पहिले जाणार भैरी भवानी दर्शन घ्यायला. तिथून जाऊन आपण रत्नागिरीला, तिथून पावसला, नंतर देवगड करत मालवणला जाऊ. तर तुम्हाला मी प्रवास दाखवणार आहे इथून संगमेश्वरपर्यंतचा. तर काय रस्त्यांची अवस्था आहे, कसं आहे, धोका किती आहे, ट्रॅफिक किती आहे, तर आपण बघू. चला निघूया आपण आता इथून संगमेश्वर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, मंदिर मामा की. चला निघू. महाडला पोचलोय आपण आता. CNG भरतोय. रस्ता ओके आहे, मध्ये मध्ये आहे ड्रायव्हरचं, पण ठीक आहे, येऊ शकतो. रात्रीचं काय नाईट ड्राईव्हला काही प्रॉब्लेम नाही आहे. जिच्याला झोपच नाही आमच्या. मुंबईवर निघालो, जागी ती जागीच आहे. दादा झोपला आमचा. तर बघू, लवकरच पोचू आपण संगमेश्वरला. एक हॉल्ट घेतलेला मध्ये, टी ब्रेक, चहा प्यायलो आणि निघालो. रस्त्यामध्ये गाड्या खूपच कमी आहे, त्यामुळे सुसाट रस्ता आहे. तर बघू, जाऊ आपण आता संगमेश्वरला. मध्ये एक हॉल्ट घेऊ टी ब्रेकसाठी. संगमेश्वरला एस.टी. स्टँडला जाऊ, तिथे काय नाश्ता वगैरे असेल तर बघू आपण. आणि तिथून मग डायरेक्ट आई भैरी भवानी दर्शनाला जाऊ आपण. गुड मॉर्निंग. संगमेश्वरवर तुमचं स्वागत आहे. सकाळचे 7:30 वाजलेत. आपण लवकरच आलेलो इथे आणि 5:45 वाजता आपण संगमेश्वर ST डेपोला पोचलो. चला आता दर्शन घेऊया भैरी भवानी मातेचं. खूप लवकर आलो. 8:30ला मंदिर ओपन होतं ॲक्च्युली, पण त्यांना रिक्वेस्ट केली आपण की जरा लवकर करा म्हणून. आम्ही मुंबईवरून आलो आहे, तर त्यांनी बोलवलं आहे आता. तर चला दर्शन घेऊ. हे बघा, हे मंदिर आहे ते भैरी भवानीचं. इथून आहे जायला रस्ता, कच्चा रस्ता आहे. छोटी गाडी जाते इथे. मंदिरापर्यंत आहे व्यवस्था गाडी जाण्याची. पार्किंग आहे बऱ्यापैकी. प्रचितगडाचा हा सुंदर परिसर. इथूनच प्रचितगड ट्रेकिंगला सुरुवात होते, या पायथ्याशी. इथून सुरुवात होते प्रचितगड चढायला. तिथे पण एक मंदिर आहे, ते मेन मंदिर आहे प्रचितगडावरती आहे ते, आई भैरी भवानीचं. आणि त्याचीच ही प्रतिकृती आहे इथे. त्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी तुम्हाला प्रचितगड चढून मग त्या मंदिरामध्ये दर्शन घ्यावे लागते. त्यामुळे भक्तांना सोयीसाठी इथे खाली प्रतिकृती उभारलेली आहे. खूप मोठा इतिहास आहे या मंदिराचा.
गावचा एक फेरफटका चालू आहे. पूजाराने परत बोलवलंय, ते म्हणाले 9:30 पर्यंत या, थांबा थोडा वेळ, एवढं लांबून आल्यात तर म्हटलं ठीक आहे. गाव फिरूया शृंगारपूर. इथे मंदिर आहे मारुतीचं, तर ते बघूया. हा एक ओढा आहे इथे, पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतं इथे. फार सुंदर गाव आहे शृंगारपूर. जिजा स्वरूप, कसं वाटलं गाव? छान. हा, तुला कसं वाटलं गाव जिजा? कसं वाटलं गाव? छान वाटलं. चला. या फळाला काय म्हणतात नक्की सांगा कॉमेंट करून. हे आपण दिवाळीला पहिल्या आंघोळीला आपण आणतो घरी, तर नक्की कॉमेंट करा. चला, भैरी भवानी मातेचं दर्शन झालंय आपलं. आता जाऊ आपण संगमेश्वरमध्ये. तिथे तो पण ओपन होते, हे लक्षात ठेवा. कोणाला यायचं असेल तर 9, 9:30 नंतरच या इथे. ओटी वगैरे भरली आम्ही तशी. आम्ही आलो आहे सकाळी 5:15 वाजताच संगमेश्वरला. संगमेश्वर एस टी स्टँडमध्ये थांबलो थोडा वेळ, म्हटलं थोडी सकाळ होऊन दे. पण 6:30 पावणे 7 वाजले तरी काय सूर्य महाराज काय दर्शन देत नव्हते. मग आम्ही आलो लवकर इथे, थोडा वेळ थांबलो, त्यांना सांगितलं, मग त्यांनी झालं, ओटी वगैरे भरली. चला आता निघू आपण पुढच्या प्रवासाला. आता इथून जाऊ आपण कर्णेश्वर, नंतर सप्तेश्वर, नंतर मग सरदेसाई वाडा, आणि नंतर मग पावसला जाऊ डायरेक्ट, किंवा मग गणपतीपुळे करू इथून. चला निघूया पुढच्या प्रवासाला.